गुरुजी, तुम्ही तरुण आहात आणि तरुणांचा ज्योतिष या विषयाचा अभ्यास करायचा कल आता कमी होत चाललाय. लोक म्हणतात की सायन्स इतकं पुढे चाललंय, मंगळावर आपण पाणी शोधतोय, चंद्रावर यान पाठवतोय, AI टूल आले. हे होत असताना तुम्हाला ज्योतिषाचा अभ्यास करावा का वाटतंय? दुनिया चंद्रावर गेली, पण चंद्र हा दिसतोय, चंद्रानेच भरती ओटी येते. मग 70% जर कधी पृथ्वीवर पाणी आहे, ते 70% पाणी तर शरीरात पण आहे. मग भरती ओटी येते, शरीरातल्या पाण्याला सुद्धा काहीतरी होत असेल. आता चंद्राची संकल्पना मनात केलेली आहे. चंद्र म्हणजे मन. मग मनाची अवस्था पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्न असते, अमावस्येच्या दिवशी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात की हा काहीतरी वातावरणात बदल आहे. मग अशी आवड हळूहळू निर्माण होता होता हे समजलं की हे थोडस त्याच्यापेक्षा पुढचं ऍडव्हान्स सायन्स आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस दुनियेला माहितीच नव्हतं, दुर्बिणीचा शोध नव्हता, तेव्हा आम्हाला माहिती होतं की शनी ग्रह आहे. शास्त्राला माहिती होतं की 12 वर्ष लागतात गुरुला प्रदक्षिणा करायला. त्यामागचं ते लॉजिक त्याच्या मागचं ते लॉजिक आहे. आणि मग हळूहळू असा इंटरेस्ट उत्पन्न होत गेला.